भाजपमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर इतर पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जातोय। मात्र यामुळे वर्षानुवर्ष निष्ठेने पक्षासाठी झटणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। या अस्वस्थतेचा सूर आता बाहेर पडू लागलाय। उमरेडचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी थेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र लिहिले आणि या पत्रामधून आपली खदखद व्यक्त केली आहे। कुणी काँग्रेसमधून येतंय, कुणी ठाकरेंच्या शिवसेनेतून, तर कुणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून। बडे नेते असो वा पदाधिकारी, प्रत्येकाच्या गळ्यात भाजपचं उपर्ण पडतंय। त्यामुळेच भाजपमधील अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद निर्माण झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर उमरेडचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी थेट भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे। भाजपचा एक निष्ठावान कार्यकर्ता आणि सलग 10 वर्ष आमदार म्हणून मी जनतेची सेवा केली आहे। मात्र आज मनात जुन्या कार्यकर्त्यांबाबत एक व्यथा आहे। पक्षाच्या उभारणीत ज्यांनी दिवस रात्र झिजून घाम गाळला, त्या जुन्या आणि सामान्य कार्यकर्त्यांचा विचार कुणी करावा? गेल्या अनेक वर्षांपासून झटणारे, दिवस रात्र एक करून काम करणारे, निस्वार्थीपणे पक्षासाठी आयुष्य घालवणारे ज्येष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्ते हेच या पक्षाचे खरे आधारस्तंभ आहेत। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनातील हळहळ आपण समजून घ्यावी। जुन्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यावा। दुपट्टा कंबळाचा घालायचा आणि काम दुसऱ्याचं करायचं, अशा कार्यकर्त्याला त्याच्यामध्ये एंट्री जर करत असेल, त्यांना प्रशासकीय एखाद्या त्या कमिट्यामध्ये टाकल्या जात असेल आणि ज्यांनी वर्षोनवर्ष काम केलं पार्टीचं, सतरंजा उचलण्यापासून काम केलं, त्या कार्यकर्त्याला डावलण्याचं काम होत असेल, तर स्वाभाविक आहे ना, त्यांची तर नाराजी राहणार आहे ना। त्याला पार्टीच माहित नाही अशा कार्यकर्त्याला जर एंटर त्या ठिकाणी करत असाल, तर जुने जाणते कार्यकर्त्याचं काय, त्याच्या अस्मितेकडे कोणी पाहणार आहे का? भारतीय जनता पार्टीकडे माझी विनंती राहणार आहे, भारतीय जनता पार्टीकडे विविध प्रकारचे सेल आहेत, तर एक सेल आता जुन्या कार्यकर्त्याला मेंटेन करण्याकरता तो काढला पाहिजे। सध्या भाजपमध्ये वड्या नेत्यांचं जे इन्कमिंग सुरू आहे, ते 2029 मधील स्वबळाची तयारी असल्याचं बोललं जात आहे। जे नेते भाजपवासी झालेत, तिथे बहुतांश महायुतीमधील मित्र पक्षांचे आमदार आहेत। त्यामुळे भाजपने काँग्रेसचे बडे नेते गळाला लावत 2029 साठी आत्तापासूनच तयारी केल्याचं दिसून येत आहे। संग्राम थोपटे काँग्रेसचे माजी आमदार, कुणाल पाटील काँग्रेसचे माजी आमदार, संजय जगताप काँग्रेसचे माजी आमदार, सुरेश वरपुडकर काँग्रेसचे माजी आमदार, अपूर्व हिरे राष्ट्रवादीचे माजी आमदार, सुधाकर बडगुजर ठाकरेंची शिवसेना, सुनील बागुल ठाकरेंची शिवसेना, मामा राजवाडे ठाकरेंची शिवसेना, मंदार केणी ठाकरेंची शिवसेना, सत्यजित सिंग पाटणकर राष्ट्रवादी शरद पवार, प्रवीण माने राष्ट्रवादी शरद पवार, जयश्री पाटील काँग्रेस नेत्या। फार दिल्लीपासून गल्लीपर्यंत असंच झालेलं आहे। काँग्रेस मुक्त करायचं होतं, काँग्रेसचे लोक येऊन त्यांच्या खुर्चीवर बसलेले आहे। जुने भाजपचे लोक अजूनही सतरंजाच उचलायला आहे ना। मंत्रिमंडळातली यादी घ्या, किती लोक भाजपचे, आमदारांची यादी घ्या, किती लोक भाजपचे। आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये ही दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची झालेली आहेच। आणि मला वाटतं ही खतखत ते कोण उमरेडचे आमदार यांनी व्यक्त केली। भारतीय जनता पार्टी दबाव टाकून, आमिष दाखवून ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात बाकी विविध पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेत आहे, त्याच्यामुळे साहजिकच जे स्थानिक भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत, आमदार आहेत, ते अतिशय अस्वस्थ आहेत। आम्हाला जेव्हा भेटतात सांगतात की ये बाहर के लोग आ रहे हैं, हम इतने साल से पार्टी में है, पार्टी की सतरंजी हमने उठाया, अरे बाहर के लोग आके अभी हमारे सामने जा रहे हैं, महामंडल में उनकी नेमणूक होने वाली है। विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये पक्षप्रवेशासाठी चढेओढ लागली आहे। त्यामुळे भाजपची ताकद वाढताना दिसत असली तरी वर्षानुवर्ष निष्ठेनं पक्षासाठी झटणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे। परिणामी भाजपमधील अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये हातातली संधी हिरावली गेल्याची खंत आहे। मात्र पक्ष शिस्तीच्या नावाखाली ही सल कुणीही सार्वजनिकपणे बोलून दाखवत नव्हतं।
पण माजी आमदार सुधीर पारवे यांनी या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना उघडपणे मांडल्या आहेत. त्यामुळे आता भाजपचं नेतृत्व याबाबत काय विचार करणार हे बघणं महत्त्वाचं असेल. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.